नाही, खरं म्हणजे याच्यासाठी उबाठाचे नेते किंवा प्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, आदित्यजी ठाकरे आणि खास करून संजयजी राऊत साहेब यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. जो रोज दिवसभर रोज जो काही वेळ सकाळी 10 वाजता महाराष्ट्रासाठी देतात, तेवढा वेळ जर का स्वतःच्या पक्षासाठी दिला, तर मला वाटतं ही जी काही परिस्थिती आज निर्माण झाली आहे की एका बाजूला राष्ट्रवादी अजित पवारांचा गट आहे, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट आहे, काँग्रेस आहे, आरपीआय आहे. इतर कुठल्याही पक्षाच्या खासदारांना कोणीच हात लावत नाही. पण शिवसेना उबाठाचेच खासदार किंवा आमदार हे आमचे मुख्य नेते आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे जाण्याचा त्यांचा कल का असतो, याचं आत्मपरीक्षण मला वाटतं उद्धव साहेबांनी केलं पाहिजे. यांच्यावर ते नुसतंच खोके किंवा पैसे याचे आरोप करत बसण्यापेक्षा स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं माझं मत आहे. खरं म्हणजे काल संजय राऊत यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तर त्यांच्या तोंडी शिवराळ भाषा होता. नाही, त्याचं कारणही असं आहे, तो शोलेचा त्या असरानींचा एक हे आहे, ते एसपी वगैरे असतात आणि ते सांगतात की ते आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे साथ आओ, आणि जेव्हा मागे फिरून पाहतात तर त्यांच्यासोबत ते एकटेच असतात. तशी परिस्थिती असरानी सारखी मला वाटतं संजय राऊत साहेबांची झाली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आधी इधर जाओ आधे उधर जाऊन मागे फिरून पाहिलं तर कोणीच नाही. त्याच्यामुळे ती अवस्था झाली आहे की त्यांच्या मुखातून आता शिवराळ भाषा यायला लागली आहे. ही वस्तुस्थिती आहे की ते परेशान झालेत. महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना नाकारलेलं आहे. आप्पासाहेब त्यांनी असंही म्हटलेलं आहे की मुलासारखं बाळासाहेबांनी म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांवर प्रेम केलं, बाबासारखं उद्धव ठाकरेंनी सांभाळलं, तरी देखील ते सोडून जात आहे. नाही, नक्कीच मी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत जर का संजय राऊत बोलले असतील तर ते योग्य आहे, खरं आहे की बाळासाहेब ठाकरे हे मुलासारखंच प्रेम करत होते. जेव्हा नारायण राणे साहेब गेले किंवा राज साहेब गेले त्यावेळेस बाळासाहेबांचं वक्तव्य असं होतं की या रे पाखरांनो या. पण आता जर का तुम्ही उद्धव साहेबांचं वक्तव्य पाहिलं असेल तर ज्याला जायचं त्यांनी जा, हा जो द्विधा भाव आहे, हा जो फरक आहे, हा बापबेट्यांमधला आहे. बाळासाहेब ठाकरे ह्या देशाचं आणि जगाचं लक्ष वेधणारं एक नेतृत्व होतं आणि एका बाजूला उद्धव साहेबांचं जर पाहिलं तर मला असं वाटतं की ते आता परिवारापुरते राहिलेले आहेत असं माझं मत आहे. संजय राऊत यांनी एक मोठा आरोप लावलेला आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये 50-50 कोटी रुपयाचं आश्वासन दिले गेलेले आहे आणि 15 कोटी रुपये हातात दिले आणि मग खासदार ते विमानाच्या तेच मला तर ते संजय राऊत साहेबांचं कळत नाही. एक तर ते सकाळी 10 वाजता पत्रकारांसमोर असतात, तिथून आले की सामनाच्या कार्यालयात घुसतात, त्याच्यानंतर ते कुठेच बाहेर दिसत नाही. पण संजय राऊत साहेबांनाच असे काय स्वप्न पडतात की बरोबर 15-15 दिले, 35 राहिले, 50 द्यायचे. हे असं मला असं वाटतं की ते निराशेतून निघणारं ते वक्तव्य आहे. त्यांची अवस्था प्रचंड खराब झालेली आहे, त्याच्यामुळे हे असे वक्तव्य करत राहतात. मी तेच म्हटलो की आपण पहिल्यांदा आत्मपरीक्षण करा. पैसे देण्यासाठी अनेक लोक आहेत ना, मग राष्ट्रवादीच्या दोघं राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, उबाठा, म्हणजे हे सगळे पक्ष असताना तुमच्यावरच ही का वेळ येते, तर याचं आत्मपरीक्षण मला वाटतं उबाठाच्या सगळ्या नेत्यांनी करणं गरजेचं आहे. म्हणूनच ही परिस्थिती त्यांच्यावर येऊन ठेपलेली आहे. आप्पासाहेब दुसरीकडे या ठिकाणी 6 खासदार जे आहेत ते उबाटाला सोडून शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे उबाटाने त्यांना व्हीप बजावलेला आहे. काय वाटतं आपल्याला, काय होऊ शकतं? तो व्हीप बजायच्या आधीच आपल्याला गट स्थापन झालेला आहे. 6 लोकांचा गट स्थापन झाल्यामुळे आता नेमकं त्या गटाचे नेते कोण आहेत हे मला सांगता येणार नाही. पण एकदा जर का गट स्थापन झाला आणि ते गटाचे नेते जर का झाले तर त्या नेत्याचा व्हीप त्या गटाला लागू होतो. त्याच्यामुळे आता यांनी किती व्हीप वाजवले तर त्या व्हीपचा उपयोग होणार नाही. आप्पासाहेब 6 खासदार शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश करणार आहे. शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश करतील ना, म्हणजे ओरिजिनल शिवसेनेमध्ये ते प्रवेश करतील. त्याच्यामुळे तो प्रश्नच येत नाही ना. वर्धापन दिनाच्या दिवशी हा पक्ष प्रवेश होणार आहे. हो, उद्याच शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळेल. ताकद वाढणार आहे शिंदेची, सर्वात जास्त खासदार शिंदेकडे असणार आहे. ताकद वाढणार आहे नाही, वाढलेलीच आहे. शिवसेना महाराष्ट्रामध्ये इतक्या मजबूतीकरणाकडे जाते आहे. तुम्ही जर का पाहिलं तर एका बाजूला एकनाथ शिंदे साहेबांचे दौरे चालू आहेत,
त्यांनी आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हानिहाय संपर्क प्रमुख नेमलेत. त्या संपर्क प्रमुखांचे दौरे चालू आहेत. त्याच पद्धतीने आता परवापासून महिला आघाडीची पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हानिहाय महिलांच्या मेळावे या ठिकाणी होणार आहेत. त्याच्यामुळे युवा सेनेची कामगिरी चाललेली आहे. त्याच्यामुळे आता पूर्ण महाराष्ट्रात शिवसेना हा एकमेव सक्षम पक्ष दिसेल. आमची सगळ्यांची तयारी अशा पद्धतीने चाललेली आहे की उद्याच्या होणाऱ्या 2029च्या इलेक्शन मध्ये आपल्याला या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब दिसतील, एवढी ताकद आम्ही निर्माण करतो. म्हणजे हे जे सगळे खासदार निघत आहेत, आपली संख्या वाढणार आहे लोकसभेमध्ये, त्यामुळे एक कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री नेमण्याची शक्यता जी आहे ती पण वर्तवली जाते. खूप आनंद होईल. मी या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी असतील किंवा आदरणीय अमित शहा साहेब असतील यांचे मनापासून आभार मानेल की जेव्हा एखादा व्यक्ती, एकनाथ शिंदे साहेबांसारखा व्यक्ती देशासाठी जी आज आवश्यकता आहे त्या खासदारांसाठी जर का पिछाडल्यासारखं काम करत असतील, त्या ठिकाणी सगळी रीस घेऊन खासदारांना एकत्रित आणून भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे एनडीएच्या सरकार करता जर का खासदार देणार असतील तर त्यांच्या पाठीवर थाप म्हणून एक कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद केंद्रातून दिले पाहिजे. आणि ते जर देत असतील तर ते निश्चितपणे कौतुकास्पद आहे.